नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊया कार्तिक अमावास्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावास्या ही देखील खास मानली जाते. अशातच कार्तिक महिन्यातील अमावास्येला वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा या कार्तिक अमावास्येचा प्रारंभ हा 19 नोव्हेंबर बुधवार सकाळी 9:43 होत आहे आणि या अमावास्येची समाप्ती 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी 12:16 होत आहे. आणि म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावास्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊया कार्तिक अमावास्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे. कार्तिक अमावास्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे. या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ, डाळ, गहू इत्यादी दान करता येते. तर घरात सात्विक अन्न तयार करून त्यातून काही भाग काढून घ्यावा. तो भाग गाय, कावळा, कुत्रा यांना खाऊ घालावा. याला पंचबली कर्म असे म्हणतात. कार्तिक अमावास्येला पितरांच्या नावाने दिवे दान करा, परंतु हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, तसेच कुटुंबात सुख समृद्धी राहत आणि प्रगती टिकून राहते. अमावास्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावास्या हा दिवस वाईट आहे, परंतु अमावास्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो. फक्त अमावास्येच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात, जी नकारात्मकता असते, तर यांच्या लहरी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वाईट शक्तींचा प्रभाव हा घरातील लहान मुलांवरती, आजारी व्यक्तींवरती खास करून पडत असतो आणि म्हणून आपल्याला हा दिवस वाईट आहे असं वाटत असतं. परंतु खरं तर महिन्यातून एक दिवस म्हणजे अमावास्या ही येते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो. या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायाचं, त्या सेवेचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. येत्या 20 नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक अमावास्येला आपल्याला फक्त संध्याकाळपूर्वी इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. प्रखर पितृदोषातून मुक्तता होईल. असा हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरचे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा मला अगदी सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी 10 वाजण्याच्या अगोदर देखील हा उपाय तुम्ही करू शकता. म्हणजे सकाळच्या सकारात्मक वातावरणांमध्ये आणि संध्याकाळच्या सकारात्मक आणि प्रसन्न वातावरणांमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दोन्हीपैकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. जर आपल्याला एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात. ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात, नकारात्मकता असते आणि ते आपल्याबद्दल वाईट कसे होईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात. आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे आणतात. आपलं कोणतेही काम पूर्ण होऊ देत नाही. आपल्या घराला ते नजरदोष लावत असतात. त्या शत्रूंमुळे आपल्या प्रगतींमध्ये अडथळे येतात. शत्रूचा वारंवार त्रास होतो. तर असा शत्रूपी पीडा, नजरबाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.
त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील प्रखर पितृदोषाचा त्रास हा देखील कमी होतो. अमावस्येच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. जर घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. घरात पैसे टिकत नाही. आलेला पैसा कोणत्या न कोणत्या कारणातून घरातून निघून जातो. उद्योग, व्यवसाय, नोकरींमध्ये वृद्धी होत नाही. घरातील मुलं भरपूर शिकलेले असतात, परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही. घरातली मुलं सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करतात. घरात सतत वादविवाद, कलह होत असतो. तर यासारख्या अडचणी जर घरांमध्ये असेल तर नक्कीच पितृदोष हा असू शकतो. तर हा पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. हे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही. थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि या गव्हाच्या कणकेचे तुम्हाला 2 दिवे तयार करायचे आहेत किंवा तुम्ही मातीची पंती देखील वापरू शकता. यानंतर या प्रत्येक दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि मोहरीचं तेल जे आहे तर ते या दिव्यांमध्ये तुम्हाला घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता. जर मोहरीचं तेल आणि तिळाचंही तेल तुमच्या घरात नसेल तर जे तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता तर ते तेल त्या दिव्यात घालायचं आणि थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत. नाहीतर तुम्ही थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकू शकता. यानंतर 2 प्लेट घ्यायचे आहेत. त्या प्लेटमध्ये मूठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हे जो 2 दिवे आहेत तर हे ठेवायचे आहेत. यानंतर यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. एक धूप घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरांमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. दक्षिण दिशेला लावायचा आहे. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपले पितृ आहेत तर ते मृत्यूलोकातून पृथ्वी तलावावरती येत असतात आणि पितरांची दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते. या दिशेला जर आपण हा दिवा लावला तर पितर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. तर आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेने लावायचा आहे. ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि तिथे हा एक धूप लावायचा आहे. हा धूप जो आहे तर तो सुद्धा पितरांना प्रसन्न करण्याचं काम करत असतो. यानंतर दोन्ही हात जोडून पितराचं नामस्मरण करायचं आहे. त्याचं नाव घ्यायचं आहे. नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. त्यांची क्षमा याचना करायची आहे. काही चुकलं असेल तर माफ करा असं सांगून असा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्या घरांमध्ये लावायचा आहे. आता दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरांमध्ये जिथे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता, मग माठ असेल, हंडा असेल तर तिथे हा दिवा लावायचा आहे. आपल्या पितरांचा वास हा आपल्या स्वयंपाकघरांमध्ये पिण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ असतो. तिथे दिवा लावल्याने ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. यामुळे घरातील अनेक संकट, अडथळे हे देखील दूर होतात. तर तिथे हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. हे दिवे जे आहे तर ते आपल्या घरांमध्ये उद्या कार्तिक अमावस्येला सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपल्या घरांमध्ये अवश्य लावायचे आहेत. त्याचबरोबर कार्तिक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर एक दिवा लावायचा आहे. हा दिवा सुद्धा तुम्ही कणकेचा लावू शकतात किंवा मातीची पंती लावली तरीही चालेल. कारण या दिवशी आपले पितृ आपल्या घरी येतात आणि ते घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथे हा जर दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषाचा त्रास हा दूर होतो. तर हे असे दिवे आपल्याला उद्या कार्तिक अमावस्येला आपल्या घरांमध्ये अवश्य लावायचे आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी